नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे प्रॉब्लेम ऑन बँक फायनल अकाउंट्स फॉर प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीट तयार करण्यासाठी बँक फायनल अकाउंटचा एक प्रॉब्लेम मी सुरुवातीला जो शेअर केलेला आहे त्याचं संपूर्ण सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. फर्स्ट मी प्रॉब्लेम एक्सप्लेन करणार आहे. प्रॉब्लेम आहे विजय बँक लिमिटेड गिव्स फॉलोइंग पर्टिक्युलर्स फॉर दी रेंडेड 31 मार्च 2020. डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. फर्स्ट कॅश इन हँड, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट, बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बॅलन्स विथ स्टेट बँक ऑफ इंडिया, लोन्स, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट्स, बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस्ड प्रीमाइसेस, फर्निचर, ॲडव्हान्सेस, गोल्ड, सिल्वर अँड ट्रेझर बिल्स. त्यानंतर क्रेडिट बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. शेअर कॅपिटल, जनरल रिझर्व, स्टॅट्युटरी रिझर्व, बॉरोविंग्स फ्रॉम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बिल्स पेएबल, फिक्स्ड डिपॉझिट्स, करंट अकाउंट्स, कॉन्टिंजन्सी अकाउंट्स, सेव्हिंग अकाउंट्स, अनक्लेम्ड डिव्हिडंड, ब्रँच ऍडजस्टमेंट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1 एप्रिल 2019 मागच्या वर्षीचा प्रॉफिट आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आणि त्यानंतर प्रॉफिट फॉर 2019-20. म्हणजेच ज्यावेळी आपला बॅलन्स शीटचा प्रॉब्लेम दिला होतो त्यावेळी आपला करंट इयरचा प्रॉफिट कॅल्क्युलेट करून दिलेला आहे, ह्या प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. त्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये ऑथराइज्ड कॅपिटल इज ₹5 करोड, इन इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच. सेकंड, बिल्स फॉर कलेक्शन ₹45 lakh. थर्ड, कॉन्टिंजंट लायबिलिटी ऑन पार्टली पेड शेअर्स ₹12 lakh. Fourth, acceptance, endorsement and other obligation amounted to ₹18 lakh. Fifth adjustment आहे provide for doubtful loans ₹4 lakh. Prepare balance sheet as on 31st March 2020 with necessary schedules. आपल्याला बॅलन्स शीट क्रिएट करायचं आहे आणि त्याला आवश्यक असणारे शेड्यूल्स त्या ठिकाणी क्रिएट करायचं आहे. फर्स्ट आपण बॅलन्स शीट क्रिएट करून घ्यायचे आहे. बॅलन्स शीट as on 31st March 2020. पर्टिक्युलर्स, शेड्यूल नंबर कॉलम, त्यानंतर रुपीज कॉलम क्रिएट केला आहे. फर्स्ट घेत असतो आपण कॅपिटल अँड लायबिलिटीज. बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड फर्स्ट आपण व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये घेत असतो आणि याच्यामध्ये फर्स्ट शेड्यूल आहे कॅपिटल, शेड्यूल नंबर फर्स्ट. सेकंड शेड्यूल आहे रिझर्व अँड सरप्लस, रिझर्व अँड सरप्लस शेड्यूल नंबर सेकंड. थर्ड आहे डिपॉझिट्स, शेड्यूल नंबर थर्ड डिपॉझिट. फोर्थ, बॉरोविंग्स, शेड्यूल नंबर फोर्थ बॉरोविंग्स. शेड्यूल नंबर फिफ्थ, अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स, अदर liabilities and provisions, शेड्यूल नंबर फिफ्थ. त्यानंतर शेड्यूल नंबर 1 ते 5 यांची आपण टोटल करत असतो, ही लायबिलिटी साइडची बेरीज असते. त्यानंतर आपण असेट साइड घेत असतो. असेट साइड मध्ये फर्स्ट शेड्यूल कॅश इन हँड अँड बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. शेड्यूल नंबर 6. शेड्यूल नंबर 7, बॅलन्स विथ अदर बँक. मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. शेड्यूल नंबर 7. शेड्यूल नंबर 8 घेत असतो आपण इन्व्हेस्टमेंट्स. शेड्यूल नंबर 9 ॲडव्हान्सेस. शेड्यूल नंबर 10 फिक्स्ड असेट्स. शेड्यूल नंबर 11 other assets.
ऑदर असेट्स. आणि शेड्यूल नंबर 6 ते 11 ही बॅलन्स शीटची असेट साइड आहे, त्याचे आपण टोटल करत असतो. त्यानंतर शेड्यूल नंबर 12 घेत असतो आपण कॉन्टिंजंट लायबिलिटी. 12 शेड्यूल कॉन्टिंजंट लायबिलिटीज. आणि त्यानंतर लास्ट व्हॅल्यू फुटनोटला बिल्स फॉर कलेक्शन. बॅलन्स शीटच्या फुटनोटला इन्फॉर्मेशन घेत असतो. इथं बॅलन्स शीटचा ब्लँक फॉर्मॅट तयार केलेला आहे. आणि आता ह्या बॅलन्स शीट मध्ये जेवढे शेड्यूल्स आहेत ते शेड्यूल आपला इथं वर्किंग नोट्स मध्ये क्रिएट करायचं आहे. फर्स्ट शेड्यूल कॅपिटल, सेकंड रिझर्व अँड सरप्लस, थर्ड शेड्यूल डिपॉझिट्स, फोर्थ शेड्यूल बॉरोविंग्स, फिफ्थ शेड्यूल अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन, सिक्स्थ शेड्यूल कॅश इन हँड अँड बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेवन्थ शेड्यूल बॅलन्स विथ अदर बँक्स, मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. 8 शेड्यूल आहे इन्व्हेस्टमेंट. 9 नंबर शेड्यूल ॲडव्हान्सेस. 10th शेड्यूल फिक्स्ड असेट्स. 11th शेड्यूल अदर असेट्स. आणि 12th शेड्यूल आहे कॉन्टिंजंट लायबिलिटीज. आणि बिल्स फॉर कलेक्शनची व्हॅल्यू डायरेक्ट बॅलन्स शीटच्या फुटनोटला घेत असतो. आणि ज्यावेळी आपला त्या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये ह्या बॅलन्स शीट क्रिएट करायचं आहे आणि त्यावेळी तुम्हाला तिथं करंट इयरचा प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे, तो आपला पहिला वर्किंग नोट्स मध्ये त्याचं कॅल्क्युलेशन द्यावं लागेल आणि ज्या काही ऍडजस्टमेंट दिल्या असतील त्या आपल्याला तिथं कराव्या लागतील प्रॉफिट्स वरती. मी त्या ठिकाणी प्रॉफिटच्या ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी करणार आहे. वर्किंग नोट्स प्रॉफिट फॉर 2019-20 प्रॉफिट दिलेला आहे 42 लाख रुपीज. करंट इयरचा प्रॉफिट कॅल्क्युलेट करून दिलेला आहे 42 लाख रुपीज. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे. फर्स्ट ऑथोरायझर कॅपिटल जे आपण फर्स्ट शेड्यूल मध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट आहे बिल्स फॉर कलेक्शन. बिल्स फॉर कलेक्शन आपण डायरेक्ट बॅलन्स शीटच्या फुटनोटला घेत असतो. बिल्स फॉर कलेक्शन 45 लाख रुपीज. बिल्स फॉर कलेक्शन 45 लाख रुपीज बॅलन्स शीटच्या फुटनोटला आहे. नेक्स्ट थर्ड ऍडजस्टमेंट आहे कॉन्टिंजंट लायबिलिटी ऑन पार्टली पेड शेअर्स ₹12 लाख. ह्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट शेड्यूल नंबर 12 नंबर मध्ये होईल. कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर पार्टली पेड शेअर्स ₹12 लाख. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आहे acceptance, endorsement and other obligation amounted to ₹18 lakh. acceptance, endorsement, other obligation शेड्यूल नंबर 12 नंबर मध्ये त्याचा इफेक्ट होईल 18 लाख रुपये. त्यानंतर फिफ्थ ऍडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड फॉर डाऊटफुल लोन्स ₹4 लाख. यालाच आपण रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स RDD असं म्हणतो. म्हणजेच RDD ची ऍडजस्टमेंट याच्या पूर्वी झालेली नाहीये, त्याचा इफेक्ट आपला प्रॉफिट वरती करावा लागेल. आणि RDD रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स आपण प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सी मध्ये घेत असतो. म्हणजेच टोटल इन्कम मधनं लेस करत असतो. म्हणजेच आपल्याला RDD आता प्रॉफिट्स मधून लेस करावा लागेल. लेस प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल लोन्स. ₹4 लाख. बॅलन्स 38 लाख रुपीज. करंट इयरचा प्रॉफिट 38 लाख रुपयाला आहे. आणि हा 4 लाखचा सेकंड इफेक्ट आपल्याला शेड्यूल नंबर 9 मधून लेस करावा लागेल. लोन्स, कॅश, क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट्स या अमाऊंट मधनं हे 4 लाख रुपये आपल्याला मायनस करावे लागतील. त्यानंतर आपला प्रॉफिट रिमेनिंग राहिला आहे 38 लाख रुपये. याच्यामध्ये आपण लास्ट इयरचा प्रॉफिट ऍड करायचा आहे. ऍड लास्ट इयर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 1 एप्रिल 2019 चा लास्ट इयरचा प्रॉफिट दिलेला आहे 10 लाख रुपीज. टोटल प्रॉफिट 48 लाख रुपीज. आणि टोटल प्रॉफिट मधून आपण लेस अप्रोप्रिएशन्स लेस करत असतो. अप्रोप्रिएशन्स. आणि फर्स्ट अप्रोप्रिएशन 20% अमाउंट ऑफ करंट इयर प्रॉफिट ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व. 20% स्टॅट्युटरी रिझर्व. या ठिकाणी 20% कॅल्क्युलेट करायचं आहे.
20% ऑन करंट इयर प्रॉफिट 38 लाख रुपीज इन RDD चार्ज करून झालेला प्रॉफिट 38 लाखाच्या 20% 7,60,000 RDD मायनस होईल आणि रिमेनिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स 40,40,000. या ठिकाणी स्टॅट्यूटरी रिझर्वचा सेकंड इफेक्ट शेड्यूल नंबर 2 रिझर्व अँड सरप्लस मध्ये ऍड केला जाईल आणि पी अँड अकाउंटचा रिमेनिंग बॅलन्स सुद्धा शेड्यूल नंबर 2 रिझर्व अँड सरप्लस मध्ये ऍड केला जाईल. आपल्या इथं वर्किंग नोट संपलेला आहे. म्हणजे ज्यावेळी आपला 12 शेड्यूलचा प्रॉब्लेम दिला जातो त्यावेळी करंट इयरचा प्रॉफिट आपला अवेलेबल असतो. ह्या प्रॉफिट वरती जी ऍडजस्टमेंट सांगितल्या मग ती RDD असू शकते, डेप्रिशिएशनची असू शकते, रिबेट ऑन बिल डिस्काउंटेडची ऍडजस्टमेंट असू शकेल. तर त्या ऍडजस्टमेंट आपला प्रॉफिट मधून लेस करावं लागतील. मग त्याच्यामध्ये मागच्या वर्षीचा लास्ट इयर प्रॉफिट प्लस करावा लागेल, टोटल प्रॉफिट मिळेल आणि टोटल प्रॉफिट मधनं आपण 20% स्टॅट्यूटरी रिझर्व मायनस करत असतो. आणि हा स्टॅट्यूटरी रिझर्व कॅल्क्युलेट करताना करंट इयरच्या प्रॉफिट वरती कॅल्क्युलेट करावा लागतो. आणि स्टॅट्यूटरी रिझर्वचा सेकंड इफेक्ट शेड्यूल नंबर 2 रिझर्व अँड सरप्लस मध्ये ऍड करावा लागतो. जुन्या स्टॅट्यूटरी रिझर्व मध्ये प्लस करावा लागेल. त्याच्यानंतर पी अँड अकाउंटचा जो बॅलन्स शिल्लक राहील हा सुद्धा शेड्यूल नंबर 2 रिझर्व अँड सरप्लस मध्ये ऍड करावा लागेल. आता मी या ठिकाणी जो ट्रायल बॅलन्स दिलेला आहे त्याची इन्फॉर्मेशन कोणत्या शेड्यूलला होईल याचं फक्त इन्फॉर्मेशन देणार आहे आणि त्यानंतर आपण ते शेड्यूल्स क्रमाने क्लोज करत जायचं. फर्स्ट बॅलन्स आहे कॅश इन हँड 15 लाख रुपीज. त्याचा इफेक्ट शेड्यूल नंबर 6 मध्ये होईल, कॅश इन हँड अँड बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये. शेड्यूल नंबर नेक्स्ट बॅलन्स आहे इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स 30 लाख रुपीज. 8 नंबर शेड्यूल मध्ये इफेक्ट होईल इन्व्हेस्टमेंट मध्ये. गव्हर्नमेंट बॉन्ड्स 8 नंबर शेड्यूल इन्व्हेस्टमेंट मध्ये इफेक्ट होईल, गव्हर्नमेंट बॉन्ड्स 50 लाख रुपीज. इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट डेबिट बॅलन्स आहे, इन्व्हेस्टमेंटचं व्याज येणे बाकी आहे, ऑदर असेट्स 11 नंबर शेड्यूल मध्ये त्याचा इफेक्ट होईल. नेक्स्ट बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 20 लाख 6 नंबर शेड्यूल 6 नंबर शेड्यूल मध्ये इफेक्ट होईल. नेक्स्ट बॅलन्स विथ स्टेट बँक ऑफ इंडिया 15 लाख रुपीज शेड्यूल नंबर 7 बॅलन्स विथ ऑदर बँक मध्ये इफेक्ट होईल. नेक्स्ट लोन्स 5 करोड लोन्स शेड्यूल नंबर 9 ऍडव्हान्सेस मध्ये. कॅश क्रेडिट 8 करोड शेड्यूल नंबर 9 ऍडव्हान्सेस मध्ये. ओव्हरड्राफ्ट 77 लाख शेड्यूल नंबर 9 ऍडव्हान्सेस मध्ये. बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस्ड 1 करोड 50 लाख शेड्यूल नंबर 9 ऍडव्हान्सेस मध्ये. नेक्स्ट प्रीमाइसेस शेड्यूल नंबर 10 फिक्स्ड असेट्स मध्ये. फर्निचर शेड्यूल नंबर 10 फिक्स्ड असेट्स मध्ये. नेक्स्ट ऍडव्हान्सेस 75 लाख शेड्यूल नंबर 9 ऍडव्हान्सेस मध्ये. गोल्ड शेड्यूल नंबर 8 इन्व्हेस्टमेंट मध्ये. सिल्वर अदर असेट्स शेड्यूल नंबर 11 नंबर शेड्यूल मध्ये. नेक्स्ट ट्रेझरी बिल्स 5 लाख रुपीज शेड्यूल नंबर 8 इन्व्हेस्टमेंट मध्ये त्या ठिकाणी ट्रेझरी बिल्स घेतलं जाईल. नेक्स्ट आहे शेअर कॅपिटल 2 करोड 50 लाख रुपीज शेड्यूल नंबर 1 मधील. आता आपल्याला ह्या ठिकाणी ऑथराइज्ड कॅपिटल सुद्धा दिलेला आहे, त्यामुळे शेड्यूल नंबर 1 मध्ये इन्फॉर्मेशन लिहिताना फर्स्ट ऑथराइज्ड शेअर कॅपिटल 5 करोड आहे. सेकंड आपला तिथं लिहावं लागेल इश्यूड अँड सबस्क्राइब्ड कॅपिटल ट्रायल बॅलन्स मधले अमाऊंट 2 करोड 50 लाख रुपीज. त्यानंतर आपण थर्ड व्हॅल्यू त्या ठिकाणी घेत असतो कॉल्ड अप कॅपिटल 2 करोड 50 लाख रुपीज येईल. त्यातून लेस कॉल्स इन अरियर्स याच्यामध्ये नाही आहे. आणि त्यानंतर आपला पेड अप शेअर कॅपिटल मिळेल 2 करोड 50 लाख रुपीज. म्हणजे शेड्यूल नंबर 1 मध्ये ऑथराइज्ड शेअर कॅपिटल 5 करोड येईल. इश्यूड अँड सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल 2 करोड 50 लाख रुपीज. कॉल्ड अप शेअर कॅपिटल 2 करोड 50 लाख रुपीज आणि लास्ट पेड अप शेअर कॅपिटल 2 करोड 50 लाख रुपीज येईल. नेक्स्ट जनरल रिझर्व शेड्यूल नंबर 2 मध्ये रिझर्व अँड सरप्लस मध्ये. स्टॅट्यूटरी रिझर्व शेड्यूल नंबर 2 रिझर्व अँड सरप्लस मध्ये येईल. नेक्स्ट बॉरोविंग्स फ्रॉम रिझर्व बँक ऑफ इंडिया. रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून लोन घेतलेला आहे शेड्यूल नंबर 4 बॉरोविंग मध्ये येईल. नेक्स्ट बिल्स पेएबल अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स शेड्यूल नंबर 5 मध्ये. नेक्स्ट फिक्स्ड डिपॉझिट्स शेड्यूल नंबर 3 डिपॉझिट्स मध्ये. करंट अकाउंट करंट डिपॉझिट आहे शेड्यूल नंबर 3 मध्ये. त्यानंतर कॉन्टिंजन्सी अकाउंट कॉन्टिंजन्सी डिपॉझिट्स आहे शेड्यूल नंबर 3 डिपॉझिट्स मध्ये.
सेव्हिंग अकाउंट शोड नंबर 3, डिपॉझिट्स मधील अनक्लेम्ड डिव्हिडंड शोड नंबर 5, अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स. नेक्स्ट ब्रँच ऍडजस्टमेंट, या ठिकाणी क्रेडिट बॅलन्स आहे. ब्रँच ऍडजस्टमेंटचा क्रेडिट बॅलन्स, अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन शोड नंबर 5 मध्ये. जर ब्रँच ऍडजस्टमेंटचा डेबिट बॅलन्स आला तर आपण तो शोड नंबर 11 अदर असेट्स मध्ये घेत असतो. नेक्स्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर 1/4/2019. ओपनिंग प्रॉफिट आहे, मागच्या वर्षीचा प्रॉफिट आहे, तो आपण इथं वर्किंग नोट्स मध्ये प्लस केलेला आहे. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन शोड नंबर 5, अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स मधील. आणि त्यानंतर प्रॉफिट फॉर 2019-20 चालू वर्षाचा जो प्रॉफिट दिला होता तो आपण वर्किंग नोट्स मध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे. म्हणजे वर्किंग नोट्स मध्ये आपण करंट इयरचा प्रॉफिट घेतला, एक आपल्याला रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स RDD ची अशी होती लेस केलेला आहे 4 लाख रुपीज. करंट इयरचा प्रॉफिट 38 लाख रुपये आपल्याला मिळाला आहे. आणि जेवढा RDD आपण वजा केलाय हा शेड्यूल नंबर 9 लोन्स, कॅश, क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट मधनं लेस केला जाईल. त्यानंतर लास्ट इयर प्रॉफिट 10 लाख रुपीज, 10 लाख रुपये प्लस केलाय, टोटल प्रॉफिट आपला 48 लाख रुपये मिळालाय. आणि मग आपण याच्यामधनं 20% स्टॅट्युटरी रिझर्व्ह वजा केलेला आहे जो आपण करंट इयरच्या प्रॉफिट वरती चार्ज केलाय. आणि हा स्टॅट्युटरी रिझर्व्ह सुद्धा शेड्यूल नंबर 2 मध्ये ट्रान्सफर केलाय आणि P&L अकाउंटचा रिमेनिंग बॅलन्स सुद्धा शेड्यूल नंबर 2 मध्ये ट्रान्सफर केलाय. सगळ्या ऍडजस्टमेंट झालेल्या आहे. आणि त्यानंतर आपण क्रमानं हे जे 12 शेड्यूल्स आपण वर्किंग नोट्स मध्ये क्रिएट केले ते सगळे क्लोज करायचे आहेत. आता क्लोज केल्यानंतर त्या शेड्यूलचे जे बॅलन्स येतील ते आपण या ठिकाणी बॅलन्स शीटला घ्यायचे आहेत. मी डायरेक्ट या ठिकाणी बॅलन्स लिहित जाईल. शेड्यूल नंबर फर्स्ट बॅलन्स आहे 2,50,00,000 रुपीज. शेड्यूल नंबर 2 ची टोटल आहे 1,38,00,000 रुपीज. शेड्यूल नंबर 3 आहे 13,40,00,000 रुपीज. शेड्यूल नंबर 4 चाललाय 40 लाख रुपीज. शेड्यूल नंबर 5 ची टोटल आहे 69 लाख रुपीज. शेड्यूल नंबर 6 आलेला आहे 35 लाख रुपीज. शेड्यूल नंबर 7 15 लाख रुपीज. शेड्यूल नंबर 8 1,05,00,000 रुपीज. शेड्यूल नंबर 9 15,98,00,000 रुपीज. शेड्यूल नंबर 10 80 लाख रुपीज. शेड्यूल नंबर 11 4 लाख रुपीज. आपण वर्किंग नोट्स मध्ये सगळे शेड्यूल्स क्लोज केले आहेत. त्यांची येणारी टोटल बॅलन्स शीट मध्ये घेतलाय 1 ते 5 ही बॅलन्स शीटची लाईफ साईड आहे, त्याची बेरीज करायचं आहे 18,37,00,000 रुपीज. त्यानंतर 6 ते 11 असे टोटल आहे, त्याची टोटल करायचं आहे 18,37,00,000 रुपीज. या ठिकाणी आपली बॅलन्स शीट टॅली होते 18,37,00,000 रुपीज कम्प्लीट. म्हणजेच ज्या वेळी आपला 12 शेड्यूलचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी तयार करण्यासाठी विचारला जातो म्हणजेच ओनली बॅलन्स शीट क्रिएट करायचं आहे, करंट इयरचा प्रॉफिट कॅल्क्युलेट करून दिला होता, त्याच्या आधारे आपण बॅलन्स शीट त्या ठिकाणी क्रिएट केलेली आहे. आणि आपली बॅलन्स शीट 18,37,00,000 रुपयाला तिथं टॅली झालेली आहे. थँक्यू.